ज्यामध्ये असा प्रस्ताव आहे की नरेंद्र मोदी यांचं मंदिर बनवायचं आहे त्यांना संविधानाची. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की व्यक्तिपूजा ही ज्या दिवशी व्हायला लागेल ना त्या दिवशी लोकशाहीचा अंत होईल आणि दडपशाहीला सुरुवात होईल. अधोगतीला जाणाऱ्या गोष्टी आहे. सुनील शेट्टी म्हणतात त्यांची नात आहे ती त्यांना नैवेद्य दाखव. जय संविधान मित्रमैत्रिणींनो, आज तुम्ही तर थंबनेल बघितलंच असेल की नवीन भगवान नरेंद्र मोदी यांचं आता मंदिर बनणार आहे. त्या आधारावर हे थंबनेल होतं. आधी एक तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग आपण याच्यावर पुढची चर्चा करू. हजारों वर्षों से जो हम लोगों को अधिकार सम्मान नहीं मिला, नरेंद्र मोदी जी के वजह से आज किन्नर समुदाय को बिहार के सचिवालय में बैठने का मौका मिला है। और इसीलिए आज हम लोगों ने प्रस्ताव दिया है कि देश में पटना के जिला में भगवान श्री नरेंद्र मोदी जी का मंदिर बने, क्योंकि हम लोगों को नरेंद्र मोदी जी ने ट्रांसजेंडर प्रोटेक्शन एक्ट पास करके आज समानता और सुरक्षा का अधिकार दिया, तब इसी वजह से हम लोगों को सचिवालय में बैठने की जगह मिली। इसीलिए हम स्पष्ट तौर पे कहना चाहते हैं कि हमारी प्रमुख मांग है कि जब नरेंद्र मोदी जी का मंदिर बन जाएगा तो ये सारे अधिकारी लोग किन्नरों का सम्मान भी करेंगे और किन्नरों को अधिकार भी देंगे। आज बहुत धन्यवाद देना चाहिए। आता बघा, बिहार स्टेट ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड या बोर्डाने एक प्रस्ताव पारित केला, ज्यामध्ये असा प्रस्ताव आहे की नरेंद्र मोदी यांचं मंदिर बनवायचं आहे त्यांना. त्यांनी जे ट्रान्सजेंडरला अधिकार मिळवून दिले त्यासाठी हे मंदिर. आता मला सांगा की हे जे मंदिर आहे हे एका आपल्या पंतप्रधानांचं बनणार आहे आणि ही बॉडीसुद्धा ट्रान्सजेंडर ॲक्टच्या अंतर्गत जसं सूचना दिलेल्या त्या पद्धतीने ही बॉडी बनवलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे गव्हर्नमेंट बॉडी म्हणता येईल हिला. आणि गव्हर्नमेंटच्या बॉडीने अशा अनाऊन्समेंट करणं हे कितपत योग्य आहे आता आपण पुढे बघणारच आहोत. पण आता एक विषय असा की जे ट्रान्सजेंडरचे राईट्स आहेत ते मोदी यांनी त्यांना मिळवून दिले, या वाक्यात किती सत्यता आहे हे आपण बघूया. बघा, पूर्वापारपासूनच ट्रान्सजेंडरवर अन्याय अत्याचार होत होते, किन्नर लोकांना त्यांचे राईट्स मिळत नव्हते, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण सुरुवात कुठून झाली ते आता सांगते तुम्हाला. 2009 साली नाच फाउंडेशन यांनी दिल्ली विरुद्ध एक केस दाखल केली, याचिका दाखल केली, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं. आता तुम्हाला IPCचं सेक्शन 377 माहीत आहे का, की त्याच्यामध्ये जे अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सला त्यांना ती पनिशमेंट होती, म्हणजे ते एक क्रिमिनल ॲक्ट होता. मेन आणि मेनचं सेक्स किंवा वुमेन ॲनिमल यांना त्यांनी क्रिमिनलाइज केलं होतं. तर या विरुद्ध नाच फाउंडेशन ही जी NGO आहे त्यांनी याचिका दाखल केली आणि त्यांनी असं म्हटलं ह्या सेक्शनमुळे म्हणजे जे होमोसेक्शुअल लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय, तर हा डिक्रिमिनलाइज करावा. तर कोर्टाने त्याला मान्यता दिली. त्यांनी सांगितलं की हो, ह्याच्यामध्ये डिक्रिमिनलायझेशन करणं गरजेचं आहे आणि तिथे ते डिक्रिमिनलाइज करावं म्हणून कोर्टाने मान्यता दिली. हे झालं 2009 साली. आता ह्याच जजमेंट विरुद्ध अपील झालं, सुरेश कुमार वर्सेस नाच फाउंडेशन, आणि त्यामध्ये कोर्टाने ते डिक्रिमिनलायझेशन हटवून 377ला तसंच ठेवलं. IPCच्या सेक्शन 377 की बाबा हे बरोबर आहे सेक्शन. आता त्याच्यानंतर 2014 साली नालसा म्हणजे नॅशनल लीगल अथॉरिटी सर्व्हिसेस वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस फाईल झाली. त्यामध्ये त्यांनी जेंडर इक्वॅलिटीबद्दल म्हटलं होतं नालसाने, आणि मग त्यामध्ये कोर्टाने सांगितलं की प्रत्येकाला आपली आयडेंटिटी ठरवण्याचा अधिकार आहे, स्वतःचं जेंडर ठरवण्याचा अधिकार आहे, हे कोर्टाने सांगितलं. त्यामध्ये त्यानंतर 2017 साली एक केस झाली,
त्या केसचं नाव होतं KS पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता ही केस ॲक्च्युली होते आधार जो आपण आधार कार्ड जे वापरतो त्याच्यात राईट टू प्रायव्हसीचं हनन होतं आहे अशी ती केस होती. पण त्यामध्ये जे निरीक्षण केलं ते अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण केलं होतं कोर्टाने. आता आपण जे ट्रान्सजेंडरच्या संबंधित बोलतोय त्यामुळे ह्या केसचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण ह्याची पुढची जी केस आहे ना ती KS पुट्टास्वामीच्या जे निरीक्षण होतं त्याच्यावर ते आधारित होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं कोर्टाने की राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे आणि सेक्सच्या बेसिसवर जर हे होत असेल इनइक्वॅलिटी होत असेल तर ते चुकीचं आहे. ते आर्टिकल 21ला त्यांनी राईट टू प्रायव्हसीच्या अंडर आणलं. आता एवढं सगळं झालं त्याच्यानंतर खरी जी ट्रान्सजेंडर ॲक्ट होण्यासाठी जी केस कारणीभूत ठरली ती होती नवतेज जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. नवतेज जोहरमध्ये मग राईट टू प्रायव्हसीचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं की 377 डिक्रिमिनलाइज करा. तो पूर्णपणे नाही केला. जे ॲनिमलचे वगैरे जी क्रुएल्टी होती ती तशीच ठेवली, पण जे होमोसेक्शुअल जे होतं ते त्यांनी डिक्रिमिनलाइज केलं ही. आणि त्याच्यानंतर ह्या बेसवर हे निरीक्षणाच्या बेसवर ट्रान्सजेंडर ॲक्ट 2019 आला. त्याच्यामुळे आता तुम्ही विचार करा की नरेंद्र मोदी यांनी यांना हा हक्क मिळवून दिला हे पूर्ण सत्य आहे की अर्ध सत्य आहे? कारण या लोकांना भरपूर मोठा लढा द्यावा लागला. असं नाही झालं की 2014ला लगेच या गोष्टी घडल्या, ट्रान्सजेंडर ॲक्ट आला. तर एवढं लिगल बॅटल करावं लागलं लोकांना आणि त्याच्यानंतर जाऊन हा ॲक्ट पास झाला. आणि आता मी एक बिल अजून एक आलं आहे 2026ला ट्रान्सजेंडरचं, ज्याच्यामध्ये आता पुन्हा ते बायोलॉजिकल डेफिनेशन म्हणजे बायोलॉजिकल जेंडरवर त्यांनी भर द्यायचा प्रयत्न करतं आहे सरकार. म्हणजे जे 2014मध्ये नालसामध्ये सांगितलं की प्रत्येकाला आपली आयडेंटिटी ठरवण्याचा अधिकार आहे, तर त्याच्यामध्ये आता ह्या डेफिनेशन चेंज करून ट्रान्सजेंडरच्या ते मेडिकल बेसिसवर ते डेफिनेशन आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते आम्हाला जे ठरवण्याचा अधिकार दिलेला स्वतःची आयडेंटिटी ती पुन्हा कुठेतरी धोक्यात येणार आहे. आणि बऱ्याच ट्रान्सजेंडरचं आणि त्याच्यात आता अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ते आता डिस्कस करत नाही आहे. पण इथे सुद्धा आता बऱ्यापैकी पुन्हा काहीतरी गोष्टी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न होतो आहे सरकारतर्फे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लक्षात घ्या की हे एक लीगल बॅटल होतं ना, की सरकार एका दिवसात उठलं आहे आणि आम्हाला ट्रान्सजेंडरचा अधिकार दिला आहे असं झालं नाही. तर त्या ट्रान्सजेंडरने भरपूर लीगल बॅटल करून लीगल युद्ध करून हे त्यांचे अधिकार त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात नरेंद्र मोदी हे देव आहेत हा तर मुद्दाच येत नाही. कारण जे बिल आहे ते राज्यसभेतून पण पास झालं, लोकसभेतून पास झालं. म्हणजे याला जे पाठिंबा मिळाला बिलला तो सगळ्या पक्षांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे एका कोणाला तरी देव करणं यामध्ये हे तर सपसेल चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर जे एक संविधान सभेची अंतिम सभा होती संविधानाची, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की व्यक्तिपूजा ही ज्या दिवशी व्हायला लागेल ना त्या दिवशी लोकशाहीचा अंत होईल आणि दडपशाहीला सुरुवात होईल. तुम्हाला कोणाची पूजा करायची आहे काय ते तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे संविधानाने, परंतु एक पंतप्रधानांना तुम्ही देव बनवताय ही व्यक्तिपूजा नाही आहे का? आणि तुम्हाला देव बनवायचंच असेल तर त्यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांची पूजा करू नका. हे अतिशय अधोगतीला जाणाऱ्या गोष्टी आहे. सुनील शेट्टी म्हणतात त्यांची नात आहे ती त्यांना नैवेद्य दाखवते. सुरेश बेदी ते म्हणतात की ते विष्णूचा अवतार आहे, मी त्यांचे पाय धुवून पाणी पिईन. किती लोक रडली आहेत की मला रामाचं दर्शन झालं. म्हणजे हे संविधानाला धरून नाही आहे. आणि मोदींनी सुद्धा या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात अशी माझी मोदींना रिक्वेस्ट आहे. कारण मोदी हे आज सत्ताधारी पक्षात आहेत, तसंच ते पंतप्रधान आहेत.
त्यामुळे संविधानाचा अभिमान, संविधानाचा सन्मान हे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ते करावं आणि ह्या अशा गोष्टींना दुजोरा देऊ नये ही मी त्यांना खरंच विनंती करून सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.